नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरामध्ये काय घडतंय बघणार आहोत वेगवान स्वरूपात. जागतिक आरोग्य संघटनेने अर्थात WHO गुरुवारी एक अभियान सुरू केले. जगभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाला चालना देण्याकरता 5 उपाययोजना कराव्यात असं आवाहन करण्यात आलंय. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना हिंसाचारापासून संरक्षण, त्यांचं मानसिक आरोग्य सुधारणं, त्यांना शारीरिक आणि जैविक धोक्यापासून संरक्षण देणं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकरता राष्ट्रीय कार्यक्रमांना पुढे आणण्याचं कार्य समाविष्ट आहे. येत्या काळात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या हंगामात कोरोना व्हायरसच्या वाढीकरता हे वातावरण पोषक असल्यानं संक्रमणाचे दर वाढणार असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे. रशियाची कोरोना लस घेण्याच्या तयारीत असलेल्या भारताकरता एक वेगळी बातमी. रशिया भारताकडून लस तयार होईल तेव्हा किमान 10 कोटी लस खरेदी करणार आहे. यापूर्वी रशियानं दावा केला होता की कोरोनाची लस रशियात तयार झाली आहे, पण नव्या माहितीनुसार भारतीय बनावटीची लस खरेदी करण्याकरता रशियानं एका कंपनीबरोबर करार सुद्धा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये सामान्य लोकांना कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठीची लस मिळायला सुरुवात होईल. यापूर्वी चीनने असं सांगितलं होतं की चीनमधील कोरोनाची लस नोव्हेंबरमध्ये सगळ्या जनतेकरता उपलब्ध होणार आहे. अमेरिका कोरोनावरील प्रतिबंधक लस उपलब्ध करणार असल्याचं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. कोरोनाची साथ आपोआप जाईल असं विरोधी विधानही त्यांनी पेनिसिल्व्हियामध्ये प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात केलं होतं. 3 ते 4 आठवड्यांमध्ये लशीचं काम पूर्ण झालेलं असेल असंही त्यांनी ABC न्यूजच्या कार्यक्रमात म्हटलं होतं. त्याआधी फॉक्स न्यूजच्या कार्यक्रमात त्यांनी लस येण्यास 8 आठवडे लागतील असं विधान केलं होतं. ब्राझीलमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. ब्राझील मृत्यू होणाऱ्याच्या प्रमाणामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये 36,000च्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. सौम्य लक्षणं असलेल्यांना घरीच क्वारंटीन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. युनायटेड किंगडममध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे इथं 2 आठवड्यांच्या लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत सगळे आहेत. मात्र इथल्या अध्यक्षांनी पुन्हा लॉकडाऊन पाळण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं आहे. लस सर्वात सुरक्षित आणि प्रभावी सिद्ध झाल्यावर सगळ्या नागरिकांपर्यंत ती पोहोचवण्याकरता योजना फेडरल सरकारनं जाहीर केलेली आहे. दरम्यान राष्ट्राध्यक्षपदासाठीचे उमेदवार जो बिडेन यांनी ते अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यास मास्क वापरासंदर्भातलं धोरण, लसीचं वितरण त्यासंदर्भातलं धोरण किंवा योजना कशी असेल यावर आपली मतं मांडली. प्रत्येक राज्यात कोरोना स्थिती कशी आहे यावर धोरणाची अंमलबजावणी कशी असेल हे ठरवता येईल असं ते म्हणाले. जगात सध्या काही खेळ सुरू झाले आहेत, पण अद्यापही अनेक खेळांना परवानगीची प्रतीक्षा आहे. दरम्यान कोरोना चाचणीमुळे खेळाडूंना काहीसा दिलासा मिळालाय. बिग 10 संघानं तुर्तास सरावाला सुरुवात केल्याची माहिती संघाकडून देण्यात आली आहे. ज्या चीनमधून कोरोना जगभर पसरला त्या चीनमध्ये अजूनही कोरोना बाधितांची संख्या वाढतेच आहे. बुधवारपर्यंत चीनमध्ये कोरोना बाधितांची संख्या 2674 वर पोहोचली आहे. त्यापैकी 2533 कोरोना बाधित बरे होऊन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलंय. तर 141 कोरोना बाधितांची प्रकृती गंभीर आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. बुधवारी कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. दरम्यान 6496 जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलंय. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बुधवारी मध्य चीनच्या हुनान प्रांतातील तपासणी दरम्यान मुलांना देशातील स्तंभ बनण्यास प्रोत्साहित केलं. शी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय समितीचे सरचिटणीस आणि केंद्रीय सैन्याचे अध्यक्ष आहेत. शी जिनपिंग यांनी बुधवारी दुपारी हुनानच्या चेंझोऊ या शहरामध्ये रुचेंग काउंटी इथल्या प्राथमिक शाळेला भेट दिली. कोरोनाचं सावट मेक्सिकोच्या स्वातंत्र्य दिनावर पाहायला मिळालं. मेक्सिकोचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सैन्याची परेडही केली जाते. पण यावेळी कोरोनामुळे स्वातंत्र्य दिन साधेपणानं साजरा करण्यात आला. कोरोनामुळे या ठिकाणी फटाकेही फोडण्यात आले नाही. चिलीची राजधानी सॅन्टियागो इथल्या तात्पुरत्या नर्सिंग होमनं बुधवारी देशाच्या राष्ट्रीय सुटीचा उत्सव साजरा केला आणि या कार्यक्रमात सुमारे 500 लोक सहभागी झाली होती. पैकी कोविडवर यशस्वीरित्या सावरलेल्यांचा उत्साह पाहायला मिळाला. चिलीच्या सप्टेंबरच्या
यावेळी ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते. सिरियामध्ये कोविड-19चा मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता आहे. यूएनचे मानवतावादी प्रमुख मार्क लोकोक यांनी सुरक्षा मंडळाला हे सांगितलंय. देशभर प्रयोगशाळांची चाचणी वाढवल्याशिवाय उद्रेक होण्याचे प्रमाण वाढल्याचं स्पष्ट झालंय. सध्या सिरियामध्ये मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहेत, पण त्याला म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाहीये. ज्या तपासण्या झाल्या आहेत त्यानुसार सिरियामध्ये कोरोना व्हायरसचे 3540 रुग्ण आहेत. 155 जणांचा मृत्यू झालाय. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतोय, त्यामुळे पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेच्या सीमा पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी माहिती दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल सामाफोसा यांनी दिली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे घेतलेले निर्बंध काही प्रमाणात कमी करण्यात येणार आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूजम यांनी बुधवारी राज्यभरात कोरोना व्हायरस आणि ज्वलनशील अग्नीविरुद्ध राज्य लढा दिल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. आपण कोरोना आगीच्या संकटाचा योग्य पद्धतीने सामना करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. अमेरिकेतल्या अलाबामा प्रांताला तुफानी वादळ आणि तुफानी पावसाचा मोठा फटका बसला आहे. सेली चक्रीवादळानं किनारपट्टीच्या भागातील लोकांचं मोठं नुकसान केलंय. या वादळी वाऱ्यामुळे हजारो लोक बेघर झाली आहेत. अमेरिकेत चक्रीवादळामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आलाय. दक्षिण अलाबामा आणि फ्लोरिडा पानहँडलच्या भागात गंभीर समस्या निर्माण झाल्यात. वादळामुळे या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अलाबामामधील पाणी पातळीत देखील वाढ होतीये. कॅलिफोर्नियाच्या जंगलातील ऐतिहासिक माउंट विल्सन वेधशाळेला आगीनं घेरलं होतं, मात्र अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठं नुकसान टळलंय. पहाटेच्या सुमारास या परिसरात आगीचे लोट पसरले. 500 फुटांवर ही आग पसरली होती. ग्रीसमध्ये पोलिसांनी स्थलांतरितांच्या छावणीला आग लावल्यानंतर बेघर लोकांना त्यांच्या इच्छुक स्थळी पोहोचवण्याचं काम सुरू आहे. या नागरिकांनी लेस्बॉस बेटावरील नवीन छावणीच्या बाहेर रांग लावली आहे. अद्याप 7000 लोक बेघर असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रीसमध्ये हजारो स्थलांतरितांचा प्रश्न कायम आहे. या ठिकाणी बेघर आणि नागरिकांना आणि शरणार्थींना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेटाच्या कापाटेपे या भागातील नव्या छावणीत जाण्याकरता हजारो लोकांची धडपड सुरू आहे. दरम्यान या ठिकाणी कोणत्याही हिंसाचाराची नोंद झालेली नाही. अमेरिकेच्या नॅशनल वेदर सर्व्हिसनं जोरदार पावसाचा इशारा दिलाय. मेनेतील पेम्सकोट ही नदी ज्या भागात असलेल्या भूस्खलनामुळे नदीचं पाणी पूर्णपणे रोखलं गेलेलं आहे. परिणामी पाण्याच्या पातळीत वाढ झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून इथं महापौरांनी आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. जपानचे नवे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी कार्यभार स्वीकारला. जपानचे नवे पंतप्रधान योशिहिडे पहिल्याच दिवशी सुधारणेच्या दिशेने काम करण्याची प्रतिज्ञा घेताना बघायला मिळाले. लोकांकरता कठोर परिश्रम घेऊन सुधारणा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 2 आठवड्यांवर आलेली असताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प एका खुल्या चर्चेत सहभागी झाले. यावेळी ट्रम्प यांनी आपल्याच कामगिरीचा आढावा घेतला. प्रशासनाच्या काही चुका झाल्याचं सांगत ट्रम्प यांनी काही घटनांपासून हात झटकण्याचा प्रयत्न केला, पण याच वेळी अमेरिकेसारख्या देशात वांशिक असमानता असल्याचं ट्रम्प यांनी मान्य केलं. चीन आणि अमेरिकेचे आर्थिक संबंध पुन्हा सामान्य करणं मोठ्या जिकिरीचं असणार आहे. बरेच अमेरिकन उद्योग चीनमधून माघार घ्यायला तयार नाहीत. एका अहवालानुसार अनेक अमेरिकन कंपन्या चीनमधून बाहेर पडायला तयार नाहीत. उलट टेस्ला सारख्या काही कंपन्या पुढच्या काही काळात चीनमध्ये आपली गुंतवणूक वाढवण्याच्या तयारीत आहेत. चीनमध्ये उत्पादनाच्या दरम्यान घेतली जाणारी सुरक्षा, आरोग्याचे नियम यामुळे चीनमधून गुंतवणूक काढण्यासाठी कुणी तयार नाही. या नियमांमुळे आमच्या उत्पादनात वाढच होते असा कंपन्यांचा दावा आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची पत्नी पेंग लियुआन यांनी नुकतेच देशभरातील महिलांना संबोधित केले. चीन कायमच दारिद्र्य निर्मूलन आणि गरीब महिलांच्या सक्षमीकरणाकरता कटिबद्ध आहे असंही त्या म्हणाल्या. पेंग या महिलांवरील 4थ्या जागतिक परिषदेच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. लिबियातील संघर्ष संपवण्याच्या चर्चेदरम्यान ऑक्टोबरमध्ये नवीन प्रशासनाकडे सत्ता सोपवायची याबद्दलचा निर्णय झाला आहे, असं लिबियाच्या UN समर्थित सरकारच्या प्रमुखांनी बुधवारी जाहीर केलं.
संयुक्त राष्ट्रसंघाचे निरीक्षक फैज सर्राज यांनी राजधानी त्रिपोली इथल्या दूरचित्रवाणीवरून देशाला संबोधित करताना ही घोषणा केली। शांतता चर्चेसाठी लिबियाचे प्रतिस्पर्धी गट लवकरच एकमेकांशी बातचीत करतील अशी युनोला अपेक्षा आहे। डोनाल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांच्यात अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल याचा अंदाज लावण्याकरता बुधवारी पेरूच्या जादूगारांच्या समूहानं खास सादरीकरण केलं। याची सध्या अमेरिकेमध्ये मोठी चर्चा आहे। अमेरिकन निवडणुकांच्या निकालावर बिडेन आणि ट्रम्प यांनी पलीकडे शब्द मागितल्याबद्दल कॅमेन मास्टर्सनी धमाल सादरीकरण करत लोकांचं मनोरंजन केलं। जेरुसलेमच्या ग्रेट सिनागॉग इथं असलेलं जल्फी जेफ पवित्र स्थळ काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे। मात्र जगात पसरलेल्या साथीच्या रोगामुळे हे पवित्र स्थळ बंद ठेवण्यात आलं आहे। हे ठिकाण इस्रायली नागरिकांसाठी महत्त्वाचं आहे, त्यामुळे साथीच्या रोगानं इथं येणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरता निर्णय घेण्यात आला आहे। दरम्यान इस्रायलमध्ये कोरोनाचा फैलाव होत असून या ठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला। ट्रॅक फेडरेशनचे माजी अध्यक्ष लॅमिन टीक यांना IAF मध्ये केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती। फ्रेंच कोर्टानं ही शिक्षा सुनावली होती। मात्र त्यानंतर सेनेगलमध्ये या निर्णयाविरोधात टीका करण्यात आली। जॅक यांना शिक्षा करताना वर्णद्वेष केल्याचा आरोप लावल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। ही शिक्षा रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे। कोर्टाने ढीक यांना 2 वर्षांच्या निलंबनाची शिक्षा दिली आणि त्यांना दंडही ठोठावलाय। भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आणि नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल ढीक हे दोषी आढळलेले होते, मात्र मनी लॉन्ड्रिंगमधून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। जगातील सगळ्यात लहान बस चालकाचा जागतिक विक्रम करण्यात आलाय। फ्रँक फाईक हॅचेम असं जगातील सगळ्यात लहान बस चालकाचं नाव आहे। त्याची वर्ल्ड गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे। फ्रँक हा अमेरिकेचा रहिवासी आहे। त्याची उंची 4 फूट 5 इंच इतकी आहे। ब्राझीलने बुधवारी प्रशासनाच्या 3ऱ्या आरोग्य मंत्र्याला अधिकृतपणे शपथ दिली। फेडरल हेल्थ डिपार्टमेंट चालवण्याकरता आरोग्य प्रमाणपत्र नसलेल्या लष्करी जनरलमध्ये औपचारिक स्वाक्षरी करण्यात आली। जनरल एडुआर्डो पाझुएलो यांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या समवेत शपथ घेतली आणि देशाच्या राजधानीतील प्लानाल्टो पॅलेस इथं औपचारिक समारंभामध्ये सरकारी अधिकारी जमवून त्यांची प्रशंसा केली। अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पोम्पिओ यांनी परराष्ट्र विभागामध्ये वॉशिंग्टनमध्ये लुथियानियन या परराष्ट्र मंत्री लिनस लिंकेविसियस यांचं स्वागत केलं। यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर चर्चा केली। सॅली चक्रीवादळामुळे फ्लोरिडा, पॅनहँडल आणि दक्षिण अलाबामामधील नद्यांना महापूर आलेला आहे। आज या चक्रीवादळाचा फटका इथल्या रहिवाशांना आणखी तीव्र बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान नदी किनाऱ्यावरील रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलं आहे। वादळाचा तडाखा इतका तीव्र होता की नदीमधलं पाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये वाहत होतं। रस्ते जलमय झाले होते। अनेक इमारतींची छपरं उडाली। ताशी 165 किलोमीटर वेगाने वादळी वारं वाहत होतं। अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्र असूनही 2021च्या मध्यापर्यंत ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार नाहीत असं सांगून लस वितरणाच्या आपल्या योजनेचं अनावरण केलं। ट्रम्प म्हणाले, आम्ही ही लस अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी पद्धतीने वितरित करण्याकरता व वाटपाच्या मार्गावर आहोत असं ट्रम्प म्हणाले। बुधवारी टेनेसीच्या नॅशविल इथं ग्रँड ओले ओपरी हाऊसमध्ये यावर्षीचं कंट्री म्युझिक अवॉर्डचं आयोजन करण्यात आलं होतं। या पुरस्कार सोहळ्यामध्ये केथ अर्बननं टाय जाहीर केल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं, कारण आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅरी अंडरवूड आणि रेट या 2 कलाकारांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक विभागून देण्यात आलं आहे। पुरस्कार स्वीकारताना केथ आत्ता काय होत आहे, रेटनं त्याच्या कुटुंबाचे आभार मानण्यापूर्वी चकित होऊन विचारलं। कॅरीसह मला हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होत असल्याचं रेट थॉमस म्हणाले। एनोला होम्स हा हॉलिवूडचा नवा चित्रपट भेटीला येणार आहे। होम्स कुटुंबावर हा चित्रपट आधारित आहे। होम्स कुटुंबातील महिलेची शौर्य या चित्रपटातून रेखाटण्यात आलेली आहे। एनोला होम्सची भूमिका साकारली आहे मिली बॉबी ब्राउन। युडोरिया गायब होते आणि तिला शोधण्याकरता एनोला बाहेर पडते, यावर आधारित हा चित्रपट आहे।
सोनी आता 5 नवे व्हिडिओ गेम बाजारात आणणार आहेत अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे। या 5 व्हिडिओ गेम्सची किंमत $500 असणार आहे। 12 नोव्हेंबरपर्यंत या व्हिडिओ गेम्सचं लॉन्चिंग होणार आहे। कोरोनाचा धोका कमी करण्याकरता दक्षिण कोरियाच्या एका हॉटेलमध्ये जेवण वाढवण्यासाठी रोबोट्सची मदत घेतली जाते आहे। अशा रोबोट्सचा वापर करणारी काही हॉटेल्स उघडायला सरकारनं परवानगी दिली आहे। यापूर्वी हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहक कोरोना पॉझिटिव्ह आले होते, त्यामुळे काही हॉटेल्सनी रोबोट वापरायला आता सुरुवात केली आहे। हाँगकाँगमधील चित्रपटगृहामध्ये मुलान चित्रपटाचा रिमेक चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेला आहे। हाँगकाँगमधील चित्रपटगृहांमध्ये कमी प्रमाणामध्ये तिकिटांची खरेदी झाली। कोरोनानंतरच्या काळात चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळतो आहे। मुलान हा चित्रपट वादात सापडला असून त्याच्या समर्थनार्थ मोर्चा देखील काढण्यात आला होता। गेल्या वर्षी टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सायलेंट हार्ट या डॅनिश चित्रपटावर आधारित कथा सुसन सॅरँडने हिनं साकारलेल्या मरणाऱ्या आईच्या आसपास आहे। ती आपले जीवन संपण्यापूर्वी अंतिम कुटुंब एकत्र घालवण्याकरता आपल्या कुटुंबास एकत्रित करते। 1980च्या दशकातील बॉलिवूडमधले स्टार आणि 2004 मध्ये ऑस्करसाठी नामांकन मिळालेले प्रसिद्ध कलाकार बिल मरे हे 70 वर्षांचे झाले आहेत। इलिनॉय इथं 21 सप्टेंबर 1950 मध्ये जन्मलेल्या या स्टारनं 1984 मध्ये आलेल्या घोस्ट बस्टर या चित्रपटासह कॅडीशॅक, स्कूट आणि ग्राउंड हॉग डे या चित्रपटांसह पॉप संस्कृतीतले आपलं वेगळे स्थान किंवा आपलं वेगळं पद निर्माण केलेलं होतं। जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वळूया पुढच्या वेगवान घडामोडींकडे। काश्मीरच्या मुख्य शहरात भारत विरोधी बंडखोर यांच्यात झालेल्या चकमकीत 45 वर्षांची महिला ठार झाल्याची माहिती मिळते। श्रीनगरच्या अतिरेकी भागात चकमक झाली। दरम्यान या चकमकीत 3 अतिरेक्यांचा खात्मा झाला। यावेळी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। भारत चीन सीमा प्रश्नाबाबत भारताकडून चर्चेचा मार्ग अवलंबला जात असला तरी चीनकडून कुरापती मात्र सुरूच आहे। सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीननं आता नवी खेळी केली आहे। चीननं फिंगर 4 या ठिकाणी लाऊडस्पीकर लावले आहेत। तसंच चीनकडून या लाऊडस्पीकरवर पंजाबी गाणी वाजवण्यात येत असल्याची माहिती समोर येते। दरम्यान चीन लाऊडस्पीकरद्वारे आता भारतीय जवानांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बुधवारी मध्य चीनच्या हुनान प्रांतातील तपासणी दरम्यान मुलांना देशाचे आधारस्तंभ बनण्यास प्रोत्साहित केलं। शी जिनपिंग यांच्या चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय समितीचे सरचिटणीस आणि केंद्रीय सैन्याचे अध्यक्ष आहेत। शी जिनपिंग यांनी बुधवारी दुपारी हुनानच्या चेंझोऊ या शहरातील रुचेंग काउंटी इथल्या प्राथमिक शाळेला भेट दिली। 12 सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेल्या निक्की आशियाई अहवालाच्या लेखानुसार चीन सोडून टेस्ला सारख्या काही अमेरिकन कंपन्या त्यांच्या देशातील गुंतवणुकीत दुपटीनं वाढ करत आहेत। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यापार युद्धात अमेरिकन कंपन्यांचा आपल्या कारखान्यातील फक्त एक विशिष्ट भाग चीनमधून हलवता आहेत। इलेक्ट्रिक कार बिल्डर्स टेस्ला यांच्यासह काही लोक आपली उत्पादन इंजिन मुख्य ठिकाणी पुन्हा कार्यरत होत आहेत। टेक्सासच्या ऑस्टिनमध्ये बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी 2 क्रेन एकमेकांवर धडकल्या। या दुर्घटनेमध्ये जवळपास 22 कामगार जखमी झाल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। जखमी झालेल्या कामगारांमध्ये 16 जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे। त्यांना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। ही दुर्घटना नेमकी कशी घडली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, मात्र दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जातोय असं ऑस्टिन ट्रॅव्हिस काउंटी EMSचे प्रवक्ते डॅरेन मॅक यांनी म्हटलंय। ब्रिटिश डिझायनर गॅरेथ पूग लंडन फॅशन वीकसाठी तयार झाला आहे। यावेळी लंडनमधल्या फॅशन वीकमध्ये तो द डिस्ट्रक्शन नावाचा 13 तुकड्यांचा संग्रह प्रदर्शित करणार आहे, पण त्याला व्हिज्युअल कॉन्सेप्ट अल्बम म्हणून नाव देण्यात आलं आहे। ही रंगसंगती लोकांमध्ये सकारात्मकतेला प्रेरणा देईल अशी आशा पूगनं व्यक्त केली आहे।